हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खूप छान एक रेसिपी दाखवणार आहे. अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे. कांद्याची पात अशी चाळणीमध्ये वाफवून नक्की करणार तरी काय? नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरं, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील त्यावेळेस बऱ्याचदा आपण प्लॅन करतो कुठेतरी बाहेर जायचं आहे. मुलांना घेऊन कुठेतरी फिरायला ज्यावेळेस जातो ना, प्रवासामध्ये ही रेसिपी तुमच्या खूप उपयोगी येणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा, म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील. बघा, इथे आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे. ही मी अर्धी जुडी इतपत कांद्याची पात घेतलेली आहे. आता मी हा प्रवासासाठी नाही करते आहे ना पदार्थ, हा खरं तर मी घरी खाण्यासाठी करते आहे आणि 2 जणांसाठी करते आहे. प्रमाण तुम्हाला यासाठी सांगते आहे की तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत करायचं असेल तर तुम्ही अख्खी जुडी घ्याल, किंवा 2-3 जणांसाठी करायचं असेल तर अशी अर्धी जुडी घेतली तरी चालेल. त्यासाठी मी किती जणांसाठी हा पदार्थ करते आहे याचं तुम्हाला प्रमाण सांगते आहे. बघा, इथे अर्धी जुडी घेतलेली आहे आणि आपण 2 जणांसाठी हा पदार्थ तयार करतो आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कांद्याची पात मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतरनं अशा पद्धतीने ती चिरून घ्यायची आहे. आपण नेहमी भाजीसाठी जशी चिरतो ना, अगदी त्या पद्धतीने ही कांद्याची पात आपल्याला चिरून घ्यायची आहे. पण आज आपण कांद्याच्या पातीची भाजी पाहणार नाही आहोत, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. बघा, इथे संपूर्ण कांद्याची पात आपली चिरून झालेली आहे आणि अगदी हिरवीगार छान अशी ही कांद्याची पात आहे पहा. आता आपण ही वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये आधीच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. मीडियम फ्लेमवरती गॅस आहे आत्ता. बघा, आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, आणि एक 2 ते 3 मिनटं खूप झाले याला वाफ काढून घ्यायला. तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया. इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी. बघा, एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी किंवा वयस्कर माणसांसाठी करताय तर हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवा, किंवा जर तुम्हाला चालत असेल तर जास्तीची घातली तरी चालेल. बघा, यामध्ये मी लसूणसुद्धा घातला आहे आणि हे मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवरती दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. इथे मी एक कांदासुद्धा घेतला आहे. बघा, तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान बारीक कट करून घ्यायचा आहे. जितका शक्य होईल तितका कांदा बारीक कट करा. अशा पद्धतीने कापला की कांदा छान बारीक कट होतो. बघा, इथे मी अशा पद्धतीने हा कांदा कापून घेते आहे. तोपर्यंत आपली कांद्याची पात छान अशी झालेली आहे. कांद्याची पात वाफवून घेण्याचं कारण एवढंच की त्यामध्ये जो स्वतःचा उग्रवास असतो तो कमी होईल आणि कांद्याची पात जी आहे ती मऊ होईल. या रेसिपीसाठी आपल्याला थोडी मऊसूत कांद्याची पात हवी आहे. त्यामुळे अशी चाळणीवरच वाफवून घ्यायची. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी चिरलेला कांदा काढून घेतला, त्याचबरोबर ही कांद्याची पातसुद्धा काढून घेतली आहे. बघा, अशा पद्धतीने एक मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये ही कांद्याची पात काढून घ्या. आता यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत. कांद्याची पात थोडी थंड होऊन द्यायची, थोडी कोमट झालेली आहे बघा. आता त्यानंतर मी यात पांढरे तीळ घालते. पांढरे तीळ घातले की लगेचच आपण यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालून घेणार. कांद्याची पात थंड का होऊन द्यायची त्याचं कारण मी पुढे सांगते, व्हिडिओ संपूर्ण पहा. अर्धा चमचा मी गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे यामध्ये. त्याचबरोबर 1 चमचाभर इतपत आपल्याला धना पावडर घालायची. त्यानंतरनं जो आपण दरदरीत वाटून घेतलेला ठेचा होता तो यामध्ये घालून घेऊया. मिरची आणि लसणाचा ठेचासुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे अशा पद्धतीने. आता हे स्पूनच्या साहाय्याने असं मिक्स करून घेते आहे. बघा, जर कांद्याची पात गरम असताना आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घातले आणि हे एकत्रित करायला घेतलं ना हाताने, तर हाताची खूप जास्त आग होईल, कारण यामध्ये आपण मिरची वापरणार. त्यामुळे कांद्याची पात थोडी कोमट होऊन द्यायची. थंड झाली पूर्ण तरी चालेल. त्यानंतर हे मिक्स केलं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं
आणि 1 वाटीभर इतपत आपल्याला यामध्ये पीठ घालायचे. हे बाजरीचं पीठ आहे. तुम्ही नुसतं बाजरीचं पीठ न वापरता ज्वारीचं आणि बाजरीचं एकत्रित पीठ घेतलं तरी चालेल, किंवा मग ज्वारी, बाजरी त्याचबरोबर बेसन पीठ ही पिठं एकत्रित घेतली तरी चालेल. तुम्हाला जी पिठं अवेलेबल असतील ती तुम्ही इथे वापरू शकता. आता बघा अशा पद्धतीने छान असं हे मॅश करून घेतलं मी. त्यानंतरनं जितकी गरज आहे तितकंच पाणी घालायचं. पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे. बघा आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला अंदाज आला असेल आपण नेमकं काय करतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला समजेल आपण नेमकं काय करतो आहे. त्याचबरोबर ही रेसिपी आपण खाणार कशासोबत. बघा पीठ मळून झालेलं आहे. आता इथे पोळपट घेतला आहे, त्यावरती एक नॅपकिन घेतला आहे ओला करून. मध्यभागी पुन्हा थोडंसं असं पाणी घालून घेतलं मी. आणि भाकरीसाठी जितका गोळा घेतो ना त्यापेक्षा खूप लहान असा गोळा घेतला आहे, म्हणजे चपातीसाठी थोडक्यात घेतो ना, अगदी तेवढा इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा थापून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण थालीपीठं करतो आहे. पण बघा थालीपीठांसाठी बऱ्याच डाळींची पिठं आपण करतो. बऱ्याच डाळी एकत्रित करून त्याचं पीठ तयार करतो. तुम्ही ते पीठ वापरलं थालीपीठांचं तरीसुद्धा चालणार आहे. त्याने अजूनच ही धपाटे किंवा थालीपीठं रुचकर होतील. पण जर नसेल पण खाऊशी वाटतंय तर नक्कीच माझ्यासारखंच फक्त बाजरीचं पीठ वापरून किंवा जी तुमच्याकडे अवेलेबल असतील ती पिठं घालून हे धपाटे नक्कीच तुम्ही करू शकता. बघा छान असा पातळ हा धपाटा मी थापून घेतलेला आहे. धपाटा तुम्ही जितका पातळ थापाल तितका तो खायला रुचकर लागतो. मध्यभागी एक होलसुद्धा पाडून घेतलं. आता इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. पॅन गरम झाला आहे. यावरती मी तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचे. पॅनऐवजी तवा वापरलात तरी चालेल. पॅनवरती थोडे पटपट होतात थालीपीठ आणि खाली चिटकतसुद्धा नाहीत, त्यामुळे मी पॅनचा वापर केलेला आहे. आता बघा अशा पद्धतीने मी हे छान असं भाजून घेणार आहे. सुरुवातीला वरतून थोडं तेल घालून घेतले आणि एक अर्धा मिनटं एका साईडने धपाटा होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत आपण लगेचच हा दुसरासुद्धा धपाटा थापून घेऊया. धपाटे करायला तसा फारसा वेळ लागत नाही, भाजायलाच थोडासा वेळ लागतो, कारण बाजरीचं पीठ आहे त्यामुळे थोडा शिजायला वेळ लागणार. बघा खालची साईड होती आहे तोपर्यंत इथे आपण दुसरा धपाटा थापून तयार ठेवूया. धपाटा थापून झाल्यानंतरनं हात लगेच धुवून घ्यायचा. ही तुमच्यासाठी महत्त्वाची टीप आहे असं समजा, कारण धपाटे भाजायला वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्ही तसाच हात ठेवलात तर नंतर मिरचीची आग खूप होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक धपाटा झाल्यावरती शक्य असेल तर हात नक्कीच धुवा. बघा इथे मी हा एक धपाटा थापून घेतला. आता बघा तोपर्यंत आपली ही खालची बाजू छान भाजली गेलेली आहे. पलटी करून घेऊया. पाहू शकता किती मस्त आणि खरपूस भाजली की नाही ही बाजूसुद्धा. दोन्ही साईडनी असा छान खरपूस हा धपाटा भाजून घ्यायचा आहे. धपाटा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, पण या थालीपीठाला भाजायला एका थालीपीठाला भाजायला आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 मिनटं तरी लागू शकतात. धपाटा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. धपाटा भाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पॅन पातळ आहे. जर तुमचा तवा जाड असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती भाजू शकता, पण जर तुम्ही पॅनमध्ये हे धपाटे करत असाल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि मीडियम फ्लेमवरच हे धपाटे तुम्हाला करून घ्यायचे. जर हाय फ्लेमवरती हे धपाटे केले तर ते कच्चे राहतील, आतून वरतून फक्त डाग पडतील. पण बाजरीचं पीठ कच्चं राहिलं तर पोट दुखेल. उन्हाळा आहे त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळे धपाटे भाजून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही अगदी छान असे मी इथे सगळे धपाटे भाजून घेतलेले आहेत. या धपाट्यांना जर बटर लावलं ना हे खायला अजून जास्त रुचकर आणि छान लागतील. बघा आपले सगळे धपाटे झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही अगदी मस्त लागतात. खरंच खायला खूप मस्त लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. इथे टोटल 7 धपाटे झालेले आहेत आणि मला तरी वाटतं 2 माणसांसाठी एवढे इनफ आहेत. नाश्त्यासाठी करा किंवा प्रवासामध्ये कुठे न्यायला केलं तरीसुद्धा अप्रतिम आहे. आता हे धपाटे मी टोमॅटो केचप आणि मेयोनीजसोबत दाखवते तुम्हाला.
पण तुम्ही याऐवजी पुदिन्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, दही किंवा चहासोबत किंवा असेच खाल्लेत किंवा लोणचं अगदी कशासोबतही खाल्लेत तरीसुद्धा खूप कमाल लागणार आहेत. आणि काहीच नसेल ना तरीसुद्धा ह्या धपाट्यांना स्वतःची एवढी छान टेस्ट आहे की याला गरजच नाही आहे कोणत्याही सॉसची किंवा चटणीची. बघा अगदी मस्त असे आपली ही थालीपीठं किंवा धपाटे झालेले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.